जय गजानन भक्त मंडळी, आपल्या सर्वांवरच गजाननाची कृपा होणार, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व कमेंट बॉक्समध्ये जय गजानन नक्की लिहा व स्वतःच अनुभव घ्या. कृष्ण हरी भक्त मंडळी, देवाची मनोभावे पूजा करून सुद्धा, व्रत उपवास आणि वैकल्य करून सुद्धा मला देव प्रसन्न होत नाही, उलट माझी संकट वाढत जात आहेत, अशी बऱ्याच जणांची धारणा किंवा समज असू शकतो. मात्र बऱ्याचदा आपण गावखेड्यामध्ये राहत असताना अनेक जण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत नित्य नेमाने देव धर्म करत असतात. सकाळी उठलं की पूजेचं ताट घेऊन मंदिरात जातात. आपलं जे काही जवळचं मंदिर असेल त्या मंदिरात जातात. जे काही प्रासंगिक व्रत वैकल्य उपवास येतात तर त्यालाही अजिबात सोडत नाही. एकादशी आल्या तर एकादशीचं व्रत करतात, पौर्णिमा करतात, चतुर्थी असेल, सोमवार असेल, गुरुवार असेल, शनिवार असेल, असे जे काही प्रासंगिक उपवास असतील, व्रत असतील, सण असतील, उत्सव असतील तर ते पूर्णपणे त्याच्यामध्ये आपलं समर्पण देऊन करण्याचा प्रयत्न करतात. मात्र मग हे करत असतानाही बऱ्याचदा असं आपल्याला एक सूर ऐकायला मिळतो की देव केला की आमच्या मागे खेळ लागतो, किंवा बऱ्याच जणांच्या बाबतीत तसं आपल्याला पाहायला मिळतं. मात्र मग याचं असं का होतं तर याबाबत आपण कधीच विचार करत नाही. कारण आपण सातत्यानं बोलत असतो की भक्ती मार्गामध्ये कुठलाही शॉर्टकट नसतो, कुठलाही दिखावपणा नसतो. अनेक गावखेड्यामध्ये मंदिर आहेत वेगवेगळी. कुठे मारुतीचं मंदिर आहे, कुठे मारुतीचं मंदिर प्रत्येक गावामध्ये आहे, ती गावाची संरक्षक देवता आहे. मात्र कुठे गजानन महाराजाचं मंदिर असेल, कुठे रामाचं मंदिर असेल, महादेवाचं मंदिर असेल, वेगवेगळ्या विठ्ठल रुक्माईचं मंदिर असेल, तर ही अशी मंदिरं आहेत. अनेक गावामध्ये अशा प्रथा आहेत की श्रावण महिना सुरू झाला की त्याला आपण भक्तिमास म्हणतो. तर प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक गावातून ही वेगवेगळ्या ठिकाणी आता एक कावड मंडळाची प्रथा आपल्याकडे आलेली आहे. दर सोमवारी की आपल्याकडे जी काही आपली पारंपरिक दैवता आहेत तर त्या दैवताला पूजण्याचा आपल्याकडे प्रथा होती, प्रघात होता. मात्र या गोष्टींचा विसर पडत आता श्रावण महिन्यामध्ये रस्त्यावर तुम्हाला दिंड्यांचे ताफेच्या ताफे दिसतात. मग कोणी पाणी आणायसाठी जातं, कुठल्या आणखीन एखाद्या तीर्थाला जातं, आणि मग याच्यातून आपल्या हातून पाप घडतं की पुण्य घडतं हे आपल्याला कळत नाही. बऱ्याचदा नवरात्रामध्ये देवीच्या स्थापना झालेली असते अनेक ठिकाणी. गणेश उत्सवामध्ये गणेशाची स्थापना झालेली असते आणि त्या ठिकाणी मग आपण सकाळ संध्याकाळ दर्शनासाठी जातो किंवा अजून कुठल्या तरी पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रमाच्या निमित्ताने जातो. मात्र त्या ठिकाणी आपण काय धिंगाणा घालतो हे आपल्यालाच कळत नाही. बऱ्याचदा असं होतं की मंदिरात एखादा सामूहिक आरतीचा कार्यक्रम ठेवलेला असतो आणि त्या ठिकाणी मग पुरुष आणि महिला हे त्या आरतीच्या निमित्ताने हातात पूजेचं ताट घेऊन जात असतात. आणि मग आपण देवाला शोधण्यासाठी, देवाला पाहण्यासाठी त्या ठिकाणी जात असताना मग आपला अवतार कसा असतो, कारण याच्याबद्दल आम्हाला कोणाला काही बोलायचं नाही. मात्र बऱ्याच अशा असतात की एवढं भडक मेकअप करून जातात की मग जिथं जी आलेली इतर भक्त मंडळी आहे तर देवाकडे पाहण्याऐवजी यांच्याच या हावभावाकडे पाहतात. सेल्फी काढण्याचं प्रस्त वाढत आहे. मग आपण ज्यावेळेस मंदिरामध्ये प्रवेश करतो तर त्यावेळेस आपल्या मन हे निर्विकार असलं पाहिजेत. आपल्या मनातील अहंकार, अहम भावना किंवा स्वतःला मोठेपणा देण्याची जी काही भावना असते तर ती कुठेतरी नाहीशी झालेली असली पाहिजेत, कमी झालेली असली पाहिजेत. मात्र देवाच्या मंदिरासमोर, देवाच्या मूर्तीसमोर आपल्याला सेल्फी काढण्याची जे काही आता अलीकडे रील्स बनवण्याची जे काही प्रघात सुरू झालेले आहेत ते चुकीचे आहेत की बरोबर आहेत आम्हाला माहित नाही. मात्र तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. नसलच काही लिहायचं तर रामकृष्ण हरी किंवा जय गजानन लिहायला विसरू नका. नक्कीच तुमच्या मनातली सगळ्या इच्छा पूर्ण होतील. धन्यवाद.